आता व्यायामामुळे पचन संस्था म्हणजे चांगली राहते का? सुधारते का? नक्कीच. मग तुमचं पचन चांगलं होण्यासाठी व्यायामाचं महत्त्व आहे. पण हे फार चांगल्या पद्धतीनं समजून घ्यायला पाहिजे. मी नेहमी सांगतो पेशंटला, की तुम्ही सकाळी अंघोळ अगोदर करायची आणि मग नाश्ता जेवण करायचं. आधी खाल्लं आणि मग अंघोळ केली हे करायचं नाही. कारण अंघोळ हे व्यायामाचा प्रभाव आणत असते. IBS झालेली म्हणजे ज्यांना वारंवार जुलाब होत आहेत वगैरे हे लोक तेच आहेत, जे पहिलं खाऊन घेतात आणि मग जाऊन अंघोळ करतात. तर हे चूक आहे. हा पहिला भाग. दुसरा, व्यायाम हा रिकाम्या पोटी व्हायला पाहिजे. म्हणजे सकाळी छान पोट साफ झाल्यानंतर एक व्यायाम करायला पाहिजे आणि संध्याकाळी 5-6 वाजताच्या दरम्यान तुम्ही व्यायाम करू शकता. पचनासाठी जर उत्तम व्यायाम कोणता असं मला म्हणाल तर मोकळ्या हवेत चालणं हं. हा सगळ्यात पचनक्रिया सुधारण्यासाठीचा उपयुक्त असलेला व्यायाम आहे. त्यांनी जे तुमची पचनक्रिया सुधारणार आहे ती दुसऱ्या कुठल्याही व्यायामाने सुधारणार नाही. या उलट मी पाहिलं की ज्यांना कॉन्स्टिपेशन आहे आणि ते जाऊन जिमला वेट लिफ्टिंग करतायत अशा लोकांना हर्निया होण्याची शक्यता दाट आहे.